महाराष्ट्रातले आतापर्यंत अनेक महाराज आले, पण सांसारिकच प्रश्न विचारले. पहिले तुम्ही आहात की सांसारिक असून वारकरी असून आध्यात्मिक प्रश्न विचारला. हा प्रश्न जरी तुम्ही विचारला असला तर हे उत्तर पूर्ण मानव जातीसाठी कल्याणासाठी उपयोगाला येईल असं त्यांनी 4 मिनिटं सांगितलं. आणि जाता जाता शेवटचा एक निरोप दिलाय तुम्हाला सांगायचा आहे. त्याने सांगितलं की महाराज जी, ये कलियुग है, यहाँ परमार्थ करणं बहुत कठीण आहे. आता खरा परमार्थ करायचा म्हणजे वादळात दिवा लावल्यासारखं आहे. आणि ह्या लोकांना उद्धारासाठी आता एकच माध्यम आहे. काय? कितीही पुण्य करायचा प्रयत्न करू द्या, पाप होणार. कितीही पुण्य करायचा प्रयत्न करा, पाप होणार. हे कलियुग आहे. आता एकच पर्याय आहे. श्रीकृष्णानं राधेला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी राधेचं नामस्मरण करेल तो कितीही पापी असू दे, मी त्याचं पाप पुण्य पाहणार नाही. त्याची फाईल फाडल्या जाईल आणि जिवंत आहे तोपर्यंत त्याचं लिहिणं बंद होईल आणि तो मेल्याबरोबर त्याला मोक्ष प्राप्त होईल. फक्त राधेचं नामस्मरण करा. आणि हे त्यांनी कीर्तनातून मी त्यांना विचारलंय, तुम्ही ऐकू शकता त्या व्हिडिओमध्ये. महाराजांनी सांगितलं लोकांना राधेचं नामस्मरण करावं म्हणून 24 तासातून फक्त 24 मिनिट तुम्ही सगळ्यांनी राधा राधा म्हणा. 36व्या वर्षातून एवढीच मला देणगी द्या. आता पुढच्या वर्षी बोलवा बोलू नका हा तुमचा प्रश्न आहे. पुन्हा काय होईल मला माहित नाही. पण जाता जाता आता एवढंच फक्त सांगेल की मला एवढी सगळ्यांनी भीक द्या की तुम्ही 24 मिनिट सगळ्यांनी राधा राधा म्हणायचं आहे. आठ एकच आहे, फक्त मनापासून बोलायचंय, बाकी काही नाही. गळ्यात माळा असू द्या नसू द्या, पेताड खाताड जसे असतील तसे, फक्त तुम्ही राधा राधा एवढं बोलायचंय. एवढं बोललात की आता ऐका, हे साळुंके महाराजांचं या 36व्या वर्षातलं कीर्तन आणि ते राधेचं नाम तुम्हाला मोक्ष मिळेपर्यंत ते तुम्हाला सोडणार नाही. जोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत हे कीर्तन आणि ते नाम तुमच्या बरोबर असणार आहे. आणि 100% आता जे इथं उपस्थित आहेत या सगळ्यांना 100% मोक्ष प्राप्त होणार आहे. हे देवाच्या साक्षीने मी आता सांगतो तुम्हाला. तुमचं जीवन व्यर्थ जाणार नाही, हे साल वरता अजिबात जाणार नाही. फक्त सगळ्यांना प्रार्थना एवढंच आहे, कीर्तन ऐकलेलं आहे, 24 मिनिट फक्त राधा राधा सगळ्यांनी म्हणायचं आहे. आणि हे मी स्वतः करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. ते निलेश बोरकर इथं त्यांच्याकडे मी आलो, त्यांना विचारा मी आल्याबरोबर काय करत होतो. कोण म्हणलं टीव्ही बघत होतो? नाही, ती घाबरल्यावर नाही. मी पहिल्यांदा ते केलं. मी कसं आहे, मी नुसता बोलत नाही, तुम्हाला पहिल्यांदा वागतो आणि मग सांगतो. मी त्याचा अनुभव आहे. हे नाम मी ठरवलं होतं आता परत घ्यायचं नाही, पण ती मला सोडायलाच तयार नाही. तुम्ही आता नेम करा, 1 वर्षभर फक्त बोला, जास्त नाही, 1 वर्ष बोला. एवढ्यातच तुमचं सगळ्यांचं कल्याण एवढ्यातच होणार आहे, एकाच वर्षात. असं महाराज बोलणारा तुम्हाला कोणी भेटणार नाही. म्हणून सगळ्यांच्या पाया पडतो. सगळ्यांनी एकदा ते राधेचं नामस्मरण करायचं. वरात करा, ताट ताट. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे बोला. राधे राधे ओ राधे राधे, 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 राधे राधे ओ राधे राधे. गोविंद राधे गोपाल राधे, 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 राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे 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 राधे।
खूप छान केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी 24 मिनिट आम्ही राधा 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 म्हणू असं ठरवलेलं आहे, त्यांची जबाबदारी राधा राणीने स्वीकारलेली आहे. जे कोण असतील ते आता काळजी करू नका. आपण राधा राणीचे सेवक आहोत हा भाव मनामध्ये धारण करा. आणि आई तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, कारण ती कधी रागवत नाही. कृष्ण कोणाला माफ करत नाही, पण राधा कधी रागवतच नाही. हो, तिला राग माहीत नाही, ती फक्त तुमचं कल्याणच करणार आहे. म्हणून जाता जाता आपण सगळ्यांनी ही गोष्ट पुन्हा ध्यानात ठेवा. तेव्हा आपण वैयक्तिक भजन कसं करू, फक्त महिलांनी एकदा म्हणायचंय, मी म्हणतोय तसं सगळ्यांनी ऐकायचंय फक्त. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. भांडणं लागलं असंच बोलतो. हा, मोठ्याने म्हणा, वृंदावन मध्ये आवाज गेला पाहिजे. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. वा वा, छान छान. आमच्या गड्यांना किती राग आला बघूया. आता फक्त पुरुष. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे. वा वा. तरी माझ्या जवळच एक आवाज लागतोय, राधे राधे ओ राधे. आणि कसं आहे, देवाना देतानाच यांना सणायचा स्वर दिला आणि आपला पोगना पॉ. आणि मुंगळ्यात आणि मुंग्यात फरक आहे. मुंग्याला आणि चालते ती. अजून एकदा यांचा आवाज आहे का. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. खूप छान. आता शेवटची गोष्ट म्हणजे आपण जसं महाराष्ट्रामध्ये हात जोडून पाय पडतो, तसं राधा राणीला आपल्याला वंदन करायचं आहे. पण हात जोडू नाही, तिकडे असं हात वर करून पाय पडतो. सगळ्यांनी वरत करा आणि मी बोलतोय तसं सगळ्यांनी बोला. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय श्री राम, जय श्री राम. ज्ञानेश्वर